अहो लय परिस्थिती बेकार आहे इकडं आता सध्या जनावराला पाणी सुद्धा प्यायला नाही. लोकांचं ते एवढं बेकारी झाली का नाही, सध्या पिकं जळून चालली ती सगळी. हाय ही आता आमचं ऊस मका ही सगळी जळून गेलेले. आता ही डाळिंब धरलंय ती सुद्धा जळून चालल्यात. सध्या पाण्याला आता पाणीच नाही. आमची नदी होती ती पण आटून गेली आहे, बोर पण बंद पडली. आता पिकं सोडून द्यायच्या परिस्थितीत आहे सध्या. त्यामुळं आता परिस्थिती फार गंभीर आहे. माझं नाव नामदेव रघुनाथ रेडेकर, मुक्काम पोस्ट निर्वांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सध्या दुष्काळाच्या छायेत भयंकर दुष्काळाची परिस्थिती आहे. नीरा नदी गेले 4 महिन्यापासून ठणठणीत कोरडी पडली आहे. निसर्गाने वर दिल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याचा, पाण्याचा प्रश्न बहुत गंभीर झालेला असून जिल्हा पंचायत समितीमार्फत माणसांना थोडं जिथं पाणी मिळते जनावराला मिळते, पण भरमसाठ पाणी मिळत जत्राबाद जनावराला थोडं कमी प्रमाणात मिळते. आणि चाऱ्याचा प्रश्न इतका भयंकर आहे की सध्या आम्ही नरसिंगपूर, पिपरी, टणू, टाकळी, आलेगाव इकडून मका ऊस विकत कानावरती आणतो. ह्याच्या आणखी ही संकटात आम्ही जगणार कसं? ज्या शासनाच्या दुधाच्या दराची परिस्थिती अशी आहे की दुधाचे दर कमी आहेत. पुन्हा ह्या बाकीच्या सगळ्या सुखसोयी म्हणजे ह्याच्यापासून वंचितच आहे. कॅनलला पाणी सुटत नाही. कॅनलला पाणी सुटलं तर आमच्या नौदाऱ्याला टेलपोदर येत नाही. बंधारा जर साठवून तर बंधाऱ्याची गळती फार प्रमाणात पाणी साठत नाही. बंधारा जर पाऊस भरपूर पडला 2-3 महिनेच पाणी टिकतं की बंधाऱ्याचं भयंकर परिस्थिती असल्यामुळे बंधारा जर व्यवस्थित लिकेज केला तर आमचा पाऊस झाला तर बंधारा साठवला तर आमची 4-5 महिन्याची वैरणीचा स्टॉक होतो. आणि ही परिस्थिती थोडं शासनाला लक्ष ह्यात गंभीरतेने घालावं ही आमची शेतकऱ्याची कळकळी होती. आता ह्या निसर्गापुढे कोणाचंच काय चालत नाही. शेवटी सरकार असो आपण असो ती शेवटी निसर्ग पडल्यावर सगळ्याच. पण आता सध्याची परिस्थिती फार भयंकर बिकट परिस्थिती आहे. चारा उत्पादन करू शकत नाहीत, त्याच्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे आणि पिण्यासाठीही पाणी नाही आहे. म्हणजे उपजीविकेचं साधन जर दुग्ध व्यवसाय असेल तर आज त्यांच्या उपजीविकेवरती पण दुष्काळाचा परिणाम झालेला आहे. लोकांना स्वतःचा जीव वाचवत होता, ज्यांना जनावरांना मोठं केलेलं आहे, काळजी घेतलेली आहे, त्यांचे पण हाल डोळ्यांनी पाहावेनात अशी परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर पावसाचे तर अंदाज आपण सांगू शकत नाही, शेवटी तो निसर्ग आहे. आणि त्यामुळे वारा वादळ ह्याच्यामध्ये नुकसानच जास्त होतं आहे, पण लोकांना त्याचा सपोर्ट होत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाकडून लवकरात लवकर चारा छावणीचं जर नियोजन झालं तर ह्या भागातील लोकांचं उपजीविकेचं साधनाला कुठेतरी सपोर्ट मिळेल आणि जनावरे आणि त्यांचा चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न थोडासा कुठेतरी मिटला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.